नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल आणि एका पदावरून दुसऱ्या पदावर गेल्यानंतर सेवा जोडून देण्याचा म्हणजे सर्व्हिस कंटिन्युटी लाभ मिळणार का? कोणती कागदपत्रे लागणार? प्रस्ताव का परत येतात? याबाबत संभ्रम असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण वित्त विभागाने 17 जून 2026 रोजी नवीन शासन परिपत्रक जारी करून सेवा जोडून देण्याच्या प्रस्तावांसाठी तपासणी सूची म्हणजे चेकलिस्ट प्रसिद्ध केली आहे. चला तर मग संपूर्ण GR सोप्या भाषेत समजून घेऊया. तर या GRची माहिती. तर विभाग वित्त विभाग, दिनांक 17 जून 2026, विषय सेवा जोडून देण्याबाबतच्या प्रस्तावांसाठी तपासणी सूची प्रसिद्ध करण्याबाबत. तर पार्श्वभूमी काय आहे? तर शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विविध निवृत्तीवेतन योजना लागू केली आहेत. तसेच 31 मार्च 2023च्या निर्णयानुसार NPS किंवा पारिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतील कर्मचाऱ्यांना काही विशेष लाभ देखील देण्यात आले आहेत. तर कोणत्या कर्मचाऱ्यांच्या सेवा जोडल्या जाऊ शकतात? तर नंबर 1, दोन्ही नियुक्त्या 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी असतील. जर कर्मचाऱ्याची पहिली आणि नंतरची दोन्ही नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची असेल तर त्यांची सेवा पूर्वीच्या नियमानुसार जोडून देण्याची प्रक्रिया केली जाते. नंबर 2, पहिली नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी आणि नवीन नियुक्ती त्यानंतर. जर कर्मचारी 1 नोव्हेंबर 5 पूर्वी शासन सेवेत होता आणि त्यांनी दुसऱ्या पदासाठी अर्ज करून नंतर नवीन पदावर नियुक्ती घेतली असेल तर त्याची सेवा जोडण्याची प्रक्रिया विशिष्ट अटींनुसार तपासली जाते. नंतर नंबर 3, पहिली नियुक्तीच 1 नोव्हेंबर 2005 नंतरची असेल अशा कर्मचाऱ्यांचीही सेवा जोडून देण्याची प्रकरणे 30 मे 2024च्या परिपत्रकानुसार तपासली जातात. तर सेवा जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. तर वित्त विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की प्रथम नियुक्ती आदेश, परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याचे आदेश, नवीन पदासाठी केलेल्या अर्जाची प्रत किंवा परवानगी पत्र, जुन्या पदावरून कार्यमुक्त झाल्याचे किंवा तांत्रिक राजीनामा दिल्याचे आदेश आणि नवीन पदावरील नियुक्ती आदेश ही कागदपत्रे अनिवार्य आहेत. नंतर प्रस्तावांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख चुका. तर वित्त विभागाकडे येणाऱ्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी आढळून येतात. त्यामध्ये अस्पष्ट कागदपत्रे, आवश्यक दिनांक नमूद नसणे, सेवा पुस्तकातील नोंदीसाठी आवश्यक आदेश न जोडणे, तांत्रिक राजीनाम्याबाबत नियम 46(2) नुसार स्पष्टता नसणे, यामुळे प्रस्ताव मंजुरीस विलंब होतो. तर आता पुढे काय बदलणार? तर वित्त विभागाने सर्व विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. प्रस्ताव पूर्ण स्वरूपात पाठवणे बंधनकारक. सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करूनच प्रस्ताव पाठवावा. सचिवांचे प्रमाणपत्र आवश्यक. परिशिष्ट अ मधील प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडणे अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही. आणि ई-ऑफिसद्वारेच प्रस्ताव. यापुढे सेवा जोडणी संबंधी सर्व प्रस्ताव ई-ऑफिस प्रणालीद्वारेच पाठवावे लागतील. भौतिक स्वरूपातील प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. नंतर शिक्षक सेवक, ग्रामसेवक आणि कृषी सेवकांसाठी महत्त्वाची बाब. परिशिष्ट अ मध्ये विशेष उल्लेख करण्यात आला आहे की ग्रामसेवक, शिक्षक सेवक, कृषी सेवक यांच्या नियमित वेतन श्रेणीतील नियुक्ती आदेशांची प्रत आवश्यक राहणार आहे. तसेच 100% अनुदानावरील नियुक्तीचे आदेश देखील जोडावे लागतील. तर या GRचा नेमका फायदा कोणाला? तर पदोन्नती किंवा नवीन भरतीमुळे विभाग बदललेले कर्मचारी, शिक्षक सेवक ते शिक्षक, ग्रामसेवक ते इतर शासकीय पद, कृषी सेवक ते इतर विभागीय पद आणि तांत्रिक राजीनामा देऊन दुसऱ्या पदावर गेलेले कर्मचारी यांना सेवा जोडणी प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची स्पष्ट माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, 17 जून 2026च्या या महत्त्वाच्या परिपत्रकामुळे सेवा जोडणीच्या प्रस्तावांमध्ये होणाऱ्या त्रुटी कमी होतील आणि प्रस्ताव जलद गतीने मंजूर होण्यास मदत होईल. तर मित्रांनो, जर तुम्ही एका शासकीय पदावरून दुसऱ्या पदावर गेले असाल तर या परिपत्रकातील तपासणी सूची नक्की तपासा आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवा. जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. पण सध्या टेलिग्राम बंद आहे. तर जेव्हा टेलिग्राम चालू होईल तेव्हा तुम्हाला या GRची PDF तिथे मिळून जाईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.
जय हिंद, जय महाराष्ट्र.